झालं सुरू मगाशी. चलो तर त्या जागेतच ठेव. नमस्कार. Recording in progress. एक मिनिट ना. आजीचा मॅम सुद्धा आल्या. डोकं वाटलं. हॅलो, माझा आवाज येतोय का सगळ्यांना? त्यामध्ये इकडे झाला होता ना. शुभप्रभात म्हणून सगळ्यांना. शुभ प्रभात. शुभप्रभात. आई आज कोण कोण आलंय? एक मिनिट, आपले अजून काही मित्र जॉईन करतायत. आपण 1-2 मिनिटं वाट बघूयात सगळ्यांची. ठीक आहे, सगळ्यांनी कॅमेरा ऑन ठेवायचा आणि माईक बंद करायचा आहे, म्यूट करायचा आहे. चला, आपण आज आपला खऱ्या अर्थाने पहिला वर्ग होणार आहे, कारण आजपासून आपण मराठी भाषा शिकायला सुरुवात करणार आहोत, मराठी भाषेचा अभ्यास करणार आहोत. तर आपल्या वर्गाची सुरुवात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना, प्रार्थनेने होते. प्रार्थना लक्षात आहे का? ऐकली का कोणी नंतर? चला, सगळ्यांनी हात जोडायचे आहेत. हात जोडायचे आहेत, डोळे मिटायचे आहेत आणि सगळ्यांचे माईक म्यूट मध्ये हवेत. मी प्रार्थना पाठवलीये ग्रुपमध्ये, ऑडिओ मध्ये पण पाठवलीये. आज मी सांगेन, पुढच्या वेळीपासून तुम्ही एक जणांनी प्रार्थना घ्यायची आहे. ओके, चला सुरुवात करूयात आपण. हीच अमुची प्रार्थना अनहेच अमुची मागणी माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच अमुची प्रार्थना अनहेच अमुची मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच अमुची प्रार्थना गोतारी दाटला रिदित, आजची प्रार्थना मी सांगते, मग पुढच्या वेळी तू सांग. ठीक आहे, म्यूट करतोस? तुला विचारलं त्यांनी, तुला येत नाही का? मला माझी अजून पूर्ण पाठ नाहीये. मी पाठ करून प्लीज सगळ्यांनी म्यूट वर राहा, कारण मग बाकीच्यांना पण प्रार्थना ऐकायला समजणार नाही. हीच अमुची प्रार्थना अनहेच अमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच अमुची प्रार्थना अनहेच अमुचे मागणे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा
एक रंगी रंगू दे अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे. Recording in progress. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. सगळ्यांनी हात सोडायचे आहेत. हात डोळ्यावर ठेवायचे. एक छान नमस्कार करा. चला आता आजच्या दिवसाला आपण सुरुवात करूयात. आजच्या वर्गाला आपण सुरुवात करूयात. मला सांगा, तुम्ही सगळेजण शाळेत जाता आणि तुम्हाला मग शाळेत पेन पेन्सिल किंवा नोटबुक आहे, तुम्ही लिहिता त्याच्यावर? हात फक्त वर करा. ज्यांना ज्यांना लिहिता येतं त्यांनी सगळ्यांनी हात वर करा. अरे वा, सगळ्यांनाच लिहिता येतं की. सगळे हुशार आहेत. बरं, आजपासून आपण मराठी भाषेमध्ये अक्षर लिहायला सुरुवात करणार आहे. तर आता मी तुम्हाला थोडीशी गंमत सांगते भाषेची कशी असते. तुम्ही सगळेजण ABCD लिहिता की नाही इंग्लिशमध्ये? शाळेत ते शिकवतात ना, त्याला आपण अल्फाबेट्स म्हणतो. तसं मराठीमध्ये आपण त्यांना म्हणतो मुळाक्षर. काय म्हणतो? मुळाक्षर. आणि मुळाक्षर 2 प्रकारचे असतात, स्वर आणि व्यंजन. तर या वर्गात आपण स्वर शिकणार आहोत. ठीक आहे. तर आपल्याला आता स्वर शिकायचे आहेत, पण ते लिहायला पण आले पाहिजेत की नाही? तर आता तुमच्याकडे सगळ्यांकडे वही आणि पेन्सिल आहे का? कुणाकुणाकडे आता इथे? सगळ्यांकडे आहे? ठीक आहे. माझ्याकडे काय आहे माहितीये का? त्याला काय म्हणतात माहितीये? पाटी आणि पेन्सिल. जेव्हा आम्ही शाळेत जात होतो तेव्हा अशी पाटी आणि पेन्सिल घेत होतो. तर तुम्ही जेव्हा इंग्रजी अल्फाबेट्स द्यायला सुरुवात करत होतात की नाही, तेव्हा कसं तुम्हाला स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन शिकवलेल्या? आपण आज पहिल्या वर्गात असंच शिकणार आहोत. तर मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवते की आपल्याला आज काय शिकायचंय. स्वर आपण शिकूयात, पण त्याच्या आधी आपल्याला ते लिहायला आले पाहिजेत की नाही? आणि मग ते लिहायचे कसे, त्यासाठी आज आपण पहिल्यांदा चित्र काढायला शिकायचे. ठीक आहे. तर मी पहिल्यांदा एक टिपका काढला. दिसला का सगळ्यांना? एक डॉट. ह्याला इंग्लिशमध्ये आपण डॉट म्हणतो, मराठीमध्ये याला टिंब म्हणतात. दिसला का? हा. आता ह्या टिंबाला आपण थोडंसं पुढं नेत जाऊयात. आणि ही झाली आडवी रेषा. दिसली का? दिसली? बघा परत एकदा. आडवी रेषा. हो. तुमच्या लक्षात आलं की हात वर करा. ठीक आहे. हा. आता तुमच्या वहीवर, तुमच्या कागदावर तुम्ही काढावर अशा आडव्या रेषा, आणि झाल्या की मला अशा दाखवा. मोठे करा. दाखव. माझी हे दिसते ना तुम्हाला पाटी? पटपट पटपट करा. ध्रुविका, काय झालं? प्रॅक्टिस नाही करायची आज?
दाखव अरे वा श्रियान, अन्वी, काय नाहीये बाळा तुझ्याकडे? ठीक आहे, वही नाहीये, कुठल्याही एखाद्या पेपरवर लिहिलं तरी चालेल. मॅम आणि आता तिचं दुसरं क्लास 10ला सुटलं त्यामुळे अच्छा अच्छा उशीर झाला. ठीक आहे, हरकत नाही, तू बघून घे. मी ग्रुपमध्ये पण होमवर्क देईन, तेव्हा तू त्याची प्रॅक्टिस कर. ठीक आहे. बाकीच्यांनी काढलं का? दाखवा बरं, कुणी कुणी काढलं? अरे वा, सगळ्यांनी काढलंय की, छान छान. आता ना ही झाली आडवी रेषा. ओके, आता मी ह्याला पुसून टाकते. आता पुन्हा एकदा आपण टिंब काढूयात आणि ह्या टिंबाला खालच्या बाजूला नेऊयात. ह्याला काय म्हणायचं माहितीये का कुणाला? काय रेषा काय ह्याला काय म्हणायचं? काय हम्म सांग स्टँड. ह्याला उभी उभी रेषा रेषा. म्हणा. हा बरोबर, ह्याला उभी रेषा म्हणायचं. तुम्ही काढा बरं तुमच्या वहीत. दाखव मला. लवकर लवकर, आपल्याला आज अक्षर पण प्रॅक्टिस करायची आहे. हम्म हा, छान सानिध्या. विप्रा थोडस खाली घे. हा मस्त. अन्वी अजून अजून थोड्याशा काढ ना, एकच काढलीयस, अजून थोड्याशा काढ. शमिका छान. अजून कोण काढताय? परीक्षा बघू. अरे रिधित, आपल्याला उभ्या रेषा काढायच्या आहेत. उभी उभी, आडवी नाही. आडवी काढलीस ना तू, आता उभी काढ. हे बघ, हा बरोबर, छान. सगळ्यांचं झालं. आता आपण काय काय शिकलो? टिंब काढायला शिकलो, म्हणजे फक्त एक नुसता असा टिपका काढला. ठीक आहे. मग आपण आडवी रेषा काढली आणि उभी रेषा काढली. आता अजून एक काढायची आपल्याला. काय माहितीये का? तिरकी रेषा काढायची आहे. दिसतीये का? हो गया मैम. हॅलो, तिरकी रेषा काढा बरं, पटपट पटपट. हा छान छान. अजून कोण दाखवतंय? श्रुती. श्रुती, तुझं नाव काय आहे? श्रुती सांगावकर म्हणून हे केलंय. तुझं जे श्रुती सांगवीकर. खाली कर वही ती. दाखव. तुझा आवाज येत नाहीये. नाव काय म्हटलंस तू तुझं? तुला याच्यात दिसलं पाहिजे. अरे ओ वरद यार. वरद. वरद, अय्यो वरद. ओके, अय्यो वरद. आईला तुझं नाव तिथं बदलायला सांग. ठीक आहे. अजून कोणाकोणाचं झालंय? अरे वा, रियांश. मस्त मस्त. आता आपण कशा तिरक्या रेषा काढल्या? वरून खालच्या बाजूला काढल्या ना. आता आपण ना विरुद्ध दिशेला काढायच्यात. कशा? ह्या अशा काढलेल्या, आता अशा काढायच्यात. मॅडम वरच्या पाटी बाजूने दिसत नाहीये तुमची. हा, एक मिनिट. हा, या अशा रेषा काढायच्यात. दिसतात का? कर्टन लावा. तिरक्या रेषा. आता तुम्ही जशा काढल्या त्याच्या विरुद्ध दिशेला काढायच्यात. रियांश, तुझी स्क्रीन ना ब्लर आहे. तुझी बॅकग्राऊंड चेंज कर, म्हणजे मला तुझी नोटबुक दिसेल. दिसत असेल तर त्यांना दिसेल, नाही तर दिसणार. झालं का? बघू बघू. अरे वा, छान विप्रा, मस्त, भरपूर काढल्यात. आणि अजून कोण कोण आहे? रियांश, तुझी स्क्रीन ना ब्लर आहे, त्याला नॉर्मल स्क्रीन कर, म्हणजे मला तुझी नोटबुक दिसेल. बघू कोण आहे? अन्वी छान. शमिका, मला काहीच दिसत नाहीये. हा छान छान. थोडस मोठ्या मोठ्या रेगा काढा. ओके. श्रिया, बघू काय केलंस तू? बघू तुझी नोटबुक, वही बघू तुझी. श्रियापेक्षा वहीच मोठी आहे. छान छान. आता ना तुम्हाला सगळ्यांना चांदोमामा माहितीये की नाही? कसा असतो रे चांदोमामा? कसा असतो? चंदमामा. हा, कसा असतो? आकार कसा असतो चांदोमामाचा?
बनव बनव कसा असतो? गोल, वर्तुळ. ठीक आहे, असा गोल असतो की नाही? आला मावशीला गोल काढा बरं सगळ्यांनी गोल असे पटपट पटपट. हा, त्याला आपण मराठीमध्ये वर्तुळ म्हणतो. भरपूर काढायचे, एकच नाही, भरपूर भरपूर. काढा वर्तुळ असे 2, 3, 4 किती काढले थोडे काढा. पटपट पटपट काढायचे, बरं तिथं काढा अजून पटपट पटपट काढायचे. बघू रियांश. हा, छान. हो, हा, विप्रानी किती छान काढलेत बघा बरं. अजून काढ श्रेया. बघू अजून कुणाकुणाचे आहेत झाले. दाखव. हा, सानिध्याचे पण छान आलेत. again. अरे वा, विप्रा डान्स करायला लागलीये बघ. हा, खूप छान रियांश. प्रियान तुझं अन्वी, ते काढलं की नाही कसं हा, वर्तुळ शमिका छान. नीट काढ. सगळ्यांचं होऊन जाते. झाले का सगळ्यांचे? मगच करत असते. काढ ना. वरद, तुझी ना काढ ना. स्क्रीन चेंज करायला सांग आईला. ती बॅकग्राऊंड ठेवलीयस की नाही, त्यामुळे मला तुझी नोटबुकच दिसत नाहीये. ठीक आहे, काढ. बॅकग्राऊंड चेंज करून तुझं नाव बदलायला सांग. ते श्रुती आहे त्याच्याऐवजी वरद करायला सांग. तिथूनच मेरा सांग. पाचिका हा, अरे वा, मस्त मस्त. आता ना आपण एक गंमत करायची आहे. हा जो ठीक आहे. गोल आहे की नाही, त्याचं पोट फाडायचं आणि त्याला अर्धा करायचंय. कसं करायचं? हा गोल काढला, ठीक आहे, त्याला आपण असं बघ पोट पहिले. फाडल्यानंतर तो कसा दिसणार आहे? अर्ध गोल दिसणार आहे. बघ, हे बघ. बघ पहिले. त्याला अर्ध गोल म्हणतात. बघा बरं. कसं आहे? बघ मॅमनी कसं काढलंय ते. अर्ध गोल तुम्ही कुठल्याही दिशेने काढा, वरून काढा, खालून काढा. मी आता एक दाखवतेय. बघा, बघू बरं. हा, छान छान. रिदित, बघू तू काय काय केलंस. दाखवा. नोट, तुझी वही वर उचल, असं सर्कल. कॅमेऱ्याच्या वर घे अशी. सर्कल. दाखवा ना तुम्ही. गोल तुझी. दाखवा. बस झाले. Start. एक दाखवा. अरे वा, खूप मस्त Triangle. मस्त मस्त. अजून कोण काढतंय? रियांश, बघू. छान. आता ना आपण हे वरून काढलंय, तर त्याला आडवे करूयात. हे असं अर्ध गोलाला आपण आडवे करूयात. बघा बरं. इंग्रजीमध्ये आपण सी काढतो की नाही, तो सी उलटा करायचा. काय झालं बाळा? इथं असं करायचं. नाही लाईट बंद कर. इकडे बघ ना मॅम कडे. श्रियन, बघू. अरे वा, कैसे निकलना है? किती मस्त. सगळे किती छान काढतात. परीक्षा छान. थँक्यू. थँक्यू मॅम. अजून कोण कोण आहे? अरे वा वा, बोलायचं. मस्त. धन्यवाद. धन्यवाद, मस्त. आता ह्याच आपण ना अर्ध गोल जो आहे त्याला आता असं आपण काढूयात. जसं तुमचं इंग्रजीमध्ये आपण सी काढतो ना अल्फाबेट, तसं. दिसलं का? मॅम हो गया मॅम. झाला मॅम. झालं का? बघू परीक्षा. अरे वा वा, छान छान. वरद, बघू. हा, मस्त. मॅम छान. शमिका, रिदित, उलटी वही पकडलीयस. रंजित, वही उलटी झाली. असं असं उलटी झाली. हा, सरळ सरळ कर. सरळ कर. हा, बरोबर. ठीक आहे. तर आपण हे सगळे आकार आता शिकलो की नाही, हे आकार वापरून आपल्याला अक्षरं शिकायची आहेत मराठीमध्ये. हा, आले. सगळ्यांनी जरा स्वतःसाठी टाळ्या वाजवा. किती छान लिहिलं हे छान अक्षरांची केलं प्रॅक्टिस. सगळ्यांनी. Clap for everybody. सगळ्यांनी किती छान प्रॅक्टिस केली. चला, टाळ्या वाजवा. जोरात जोरात. टाळ्यांचे आवाज कुणाचेच येत नाहीयेत. किती छान तुम्ही सगळ्यांनी प्रॅक्टिस केली आहेत. आणि आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं माहितीये का? मराठी अक्षर लिहायला सुरुवात करायची आहे. तर जसं मी काय सांगितलं,
की जसं तुम्ही इंग्रजीमध्ये अल्फाबेट्स म्हणता तसं मराठीमध्ये आपण मुळाक्षर म्हणतो. शब्द लक्षात राहील? मुळाक्षर. ठीक आहे. आणि मुळाक्षरांचे 2 प्रकार असतात, स्वर आणि व्यंजन. तर या वर्गात आपण स्वर शिकणार आहोत. स्वर हे सगळे मूळ शब्द असतात, म्हणजे सुरुवात आपल्या भाषेची स्वरांपासून झालेली आहे. आता स्वरांची गंमत माहितीये का? सगळ्यांचे आवाज इथून घशातून येतात. आपले स्वर कुठले कुठले आहेत मी सांगते आणि तुम्ही त्याची गंमत बघा. अ, आ, इ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ, अम, आहा, ऍ, ओ, रू, लू. हे सगळे शब्द अक्षर आपले आपण जे आपण स्वर हे प्रॅक्टिस केली ना आता, त्याचे सगळ्यांचे आवाज घशातून येतात. तर पहिला आपला जे स्वर आहे तो आहे अ. तर आपण अ काढायची प्रॅक्टिस करूयात सगळ्यांनी. आता तुम्ही सगळ्यांनी काय काढलेलं माहितीये का? माझी पाटी दिसतीये ना? आपण पहिल्यांदा अर्धा गोल काढला. काढा बरं सगळ्यांनी. नवीन पानावर किंवा नवीन ओळीवर घ्या. अर्धा अर्धा हो गया गोल मैम. ना? झालं मॅम. झालं का परीक्षा? हा. आता त्यालाच खाली जोडून पुन्हा एक अजून अर्धा गोल काढायचा. अजून एक. हा. खालून अजून एक. मुझे दिखते नहीं हो. ज्यांना ज्यांना जमतंय त्यांनी काढा आणि ज्यांना शाळेत अजिबात शिकवलेलं नाहीये आपण नंतर प्रॅक्टिस करूयात. आता फक्त बघा कसं काढायचं. मला 3 बनला. मेरा ट्री बनना. झालं का? आता ह्या 2 अर्धवर्तुळांच्या मधून एक आडवी रेषा काढायची आणि त्याला जोडून एक उभी रेषा काढायची आणि त्याला वरती एक आडवी रेषा काढायची. हा झाला. मुझे दिखा नहीं है. व्यवस्थित दाखवा वही. हा. हे आलं आपलं पहिला स्वर अ. ओ अ. मैम. अरे वा आता कसं बघू ते अजून कसं कुणी केलं कुणी त्यांनी काढलंय? फर्स्ट सानिया मॅडमने तुम्हाला बघू. शिकवलं कसं सगळं घ्यायचं. हा. श्रिया बघू तुझी वही. अजून No. कुणी? स्वामी मॅम झालं का? नहीं. मी परत एकदा सांगू? हे बघा मॅम सांगणार. नहीं. परत सांगते. हे बघ, अर्धा वर्तुळ, पुन्हा एकदा अर्धा वर्तुळ, ह्या दोन्हीच्या मधून आडवी रेषा, मग उभी रेषा आणि वर पुन्हा आडवी रेषा. दिसलं का सगळ्यांना? मॅम नाही आलं का बोलले. लक्षात? मॅम नाही बोलले ना. अरे हो वा गया विक्रांत, मैम. मस्त. झालं मॅम. परीक्षा छान. आता मी तुम्हाला सगळ्यांना 2 मिनिटं देते. तुम्हाला जेवढ्या वेळ जमेल तेवढ्या वेळ काढा आणि मला दाखवा बरं. तुम्ही ज्यांनी एकदाच काढलंय, 2दा काढले त्यांनी पुन्हा एकदा करायचा प्रयत्न करा आणि म्हणत लिहा. अर्धा वर्तुळ, त्याच्या खाली अर्धा वर्तुळ, दोन्हीच्या मधून आडवी रेषा, उभी रेषा आणि वरती पुन्हा आडवी रेषा. अजून एक बनव. अजून एक बनव. परत काढ पुन्हा एकदा 2-3दा काढा बरं. मधून बघू शमिका. छान छान. उभी रेषा. हा. अरे वा. आडवी परत रेषा. अजून 2-3दा काढायचं. हो गया पुढेच काढ, मैम. त्याच्या पुढेच झालं. काढ. परीक्षा झालं का? हो बोल झालं मॅम. बघ मॅम बोलते. छान. आता हे आहे आपलं पहिला अक्षर, पहिला स्वर अ. आणि अ पासून तयार होणारी आता आपण अक्षर शोधूयात. काय काय बघा बरं. आपल्याकडे कोण कोण आहे अ नावावरून? अ वरून आपल्याकडे अवनी आहे. अ वरून अन्वी. अननस असतो. अ वरून अन्वी. अजगर होतो. हा, अन्वी बरोबर. हा बोल बरं. तू म्यूट वर आहेस. म्यूट वरनं काढ. अ वरून मैम झालं. आवाज येत नाहीये तुझा. वरद. हा, व नंतर अ येते ना. वरद. बरंच व वरून सुरू झालं. ते आपण पुढच्या वर्गात शिकणार आहोत. अ वरून आता अक्षर आपल्याला शोधायचे. अ वरून काय काय असतं? अननस. तुम्ही अननस बघितलाय का? इंद्रजीत पेन्सिल नाकात नाही घालायची. अननस बघितलंय की नाही? हो. हा.
वरून अजून काय काय शब्द शोधा बरं. तुमच्या आजूबाजूला काय काय दिसतंय? 1 मिनिट घ्या, पटपट बघा आजूबाजूला. वरून बाळा, अनार हिंदी शब्द आहे. अनार म्हणजे डाळिंब मराठीमध्ये, आणि तो हिंदी शब्द आहे. मराठीमध्ये हवेत आपल्याला. अजगर बघितलंय का? आंबा आंबा आ वरून सुरू होतो. अजगर बरोबर. अजून हा, मला अ वरूनच अक्षर हवं, शब्द हवाय. अ वरून तुमच्या आजूबाजूला बघा काय काय दिसतंय. कोण बोलतंय? हात वर करा आणि सांगा. हा, विप्रा सांग, अ वरून काय आहे? अक्षर अक्षर. अरे वा, किती मस्त. अक्षर. तुम्ही जे प्रॅक्टिस करताय, लिहिताय आता, तेच अक्षर. अजून काय? आई टीचर मित्र समिता सांग. आता आपण ना एक खेळ खेळायचा. आपला क्लास झाला की नाही, तुमच्या आजूबाजूला जेवढे अ वरून शब्द दिसतात, अ वरून ज्या वस्तू दिसतात, त्या लक्षात ठेवायच्यात. ठीक आहे? आणि मग मला पुढच्या वर्गात सांगायचं. टीचर हा, सांग, कोण बोलतंय? हात वर कर. असं काय असते? कॅनल म्हणजे डाळी. टीचर आपासूनच चालू होते. बर. अ वरून आपण आता 4 शब्द लक्षात घेतले. कुठले कुठले? अननस, अजगर, अक्षर आणि अवनी आहे आपल्याकडे. टीचर बोल बाळा. टीचर बोल. अभ्यास अभ्यास बरोबर. अक्रोट बरोबर. टीचर एवढा मोठा अवघड शब्द सापडला. टीचर हा, टीचर अंगूर अंगूर हिंदीमध्ये बाळ. अंगूर हिंदीमध्ये. 11 11 बरोबर. 11 पण. 11 म्हणजे 11 नंबर. अग्नी अग्नी. कोणी सांगितलं रे अग्नी? अग्नी कोणी सांगितलं? अंकी अग्नी. अग्नी म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? अर्जुन माझ्या फ्रेंड अद्रिजा अ वरून आपल्याला एवढी सगळी नावं सापडतात, आहे की नाही? तर आता तुम्ही सगळ्यांनी, आपला वर्ग झाला आजचा, की अ वरून जेवढी तुम्हाला तुमच्या आजूबाजूला वस्तू आहेत, ज्यांची नावं आहेत, तेवढी सगळी लक्षात ठेवायची आहेत आणि पुढच्या क्लासमध्ये मला सांगायचंय. आलं लक्षात? आता आपण पुढचं अक्षर शिकूयात. हे काय आहे लक्षात आलं? सगळ्यांनी सांगा, कुठलं अक्षर आहे हे? मोठ्यांदा कुठलं अक्षर आहे हे? काय स्वर शिकलो आपण? हा अननस. सगळं विसरला? परत सांगा. अननस. आपण ना दुसरा शब्द शिकूया. ठीक आहे? इकडे बघा सगळ्यांनी. वही खाली ठेवा, इकडे बघा. आता आपण दुसरं अक्षर शिकूया, दुसरा स्वर. पुन्हा तसंच करायचं. अर्धा वर्तुळ, पुन्हा अर्धा वर्तुळ, त्याच्या दोघांच्या मध्ये एक आडवी रेषा, एक उभी रेषा, त्याच्या शेजारी त्याला एक उभी रेषा आणि वरती एक आडवी रेषा. काना म्हणतात. काढा बरं. मी परत एकदा दाखवू कसं काढायचं? तुम्हाला अ काढता आला की नाही? अ ला काना द्यायचा. आ काढला का सगळ्यांनी? बघू बरं कुणी कुणी काढलाय. रियांश, एका ओळीत काढ, म्हणजे तुला दाखवायला सोपं जाईल. तू असं खाली खाली नको काढू, आडवा काढ. श्रियांश बघू. अ ला काना द्यायचा. आता दुसरा स्वर म्हणजे आपला आ आला. अ ला काना आ.
अ काढलात ना, त्याला शेजारी एक उभी रेषा द्यायची, त्याला आपण काना म्हणतो. आ. अरे वा, आ. अवनी किती छान. सानिध्या, बघू तुझी वही. तब्येत जाते का? बरोबर, छान काढलंय. प्रीक्षा, काय झालं? तू अ काढलास की नाही? आता अ ला काना देऊन आ काढ. माझं हा, झालं तुझं? छान छान, झालं. मस्त. शमिका, छान. अजून जरा काढा. ज्यांनी एक एक काढला त्यांनी अजून 2-2 तरी काढा. प्रयत्न करा. मी परत एकदा दाखवते. अर्धा वर्तुळ, अर्धा वर्तुळ. दोघांच्या मधून आडवी रेषा, एक उभी रेषा, अ ला काना आ. दिसतोय का? ही मोठी रेष नाही द्यायची शमिका, छोटीशी रेष द्यायची. अजून काय? अजून एक इथे. आता प्रॅक्टिस करताना थोडं मोठं मोठं काढा. मग आपण नंतर छोटं छोटं अक्षर काढूया. रब नाही करायचं, मोठं तुमची इथल्या घेऊन पण तिकडे जातात. झालं का? जाऊन घ्या. बघू. छान छान. अरे वा, मस्तच. श्रियन, मला तुझी वही दाखव. तू मगापासून काहीच नाही दाखवलंस मला. श्रियन, बघ. बघू. अरे वा, छान, मस्त श्रियान. आता हा जो स्वर आहे ह्याला म्हणतात आ. आ पासून आपल्याकडे काय काय तर शब्द आहेत बघूयात. आ पासून आई, अ पासून आई. तुम्ही आई म्हणता ना सगळेजण. आता शोधा. 1 मिनिट मी देते. आ पासूनचे शब्द शोधा बरं आजूबाजूला. आरसा. मोठ्यांदा मोठ्यांदा सांगायचं. आजी. हा? आलोबा. मी सुरुवात करते रिदित पासून. रिदित, आ पासून शब्द सांग. आजी, बरोबर. प्रिया, काय सांगणार आहेस? आ पासून आलोबा. आरसा. हा? अक्का. अक्का. अवनी सांग. अक्का. अक्का. मॅम, एक्सक्यूज मी मॅम, बोला खूप ना. केऑस होतोय. बरेच पोरांचा आवाज येतच नाहीये, सांगतायत तरी पण. वन बाय वन. बहुतेक ना नेटवर्कचा इश्यू आहे, कारण बऱ्याच नाही नाही, मुलांचा मलाही नेटवर्कचं आवाज येत नाहीये. सगळे पोरं एकत्र बोलत असल्यामुळे खूप केऑस होतोय. कोणाकोणाचा आवाजच जात नाही. कोणी उत्तर देत असेल तरी वन बाय वन घेतलं तर बरं होईल असं वाटतंय. हो हो. श्रिया, तू सांग आ पासून शब्द. तुला दिसतंय काही आजूबाजूला? अनम्यूट कर. सांग. हा. आई से आई. 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 आई से ऐडू. आईनेच उत्तर दिलं, आई. ओके, आता तू म्यूट कर. सानिध्या, तुला माहितीये का एखादा शब्द आ पासून? तुला मराठीमध्ये काय म्हणतात? आईला मराठीमध्ये आईच म्हणतात. बरं, सगळ्यांनी म्यूट करा. सगळ्यांनी म्यूट करा. मी सांगते. तुम्ही ट्रेन मधून जाता ना गावाला, त्या ट्रेनला मराठीमध्ये आगगाडी म्हणतात. अगं. आगगाडी. अगं गाडी. हा. अजून बरं शोधा बरं. 2 मिनिटं घ्या वेळ. आजूबाजूला बघा आणि सांगा. विप्रा, पेन्सिल तोंडात नाही घालायची. शोधा शोधा. म्यूट करून सगळ्यांनी म्यूट वर राहायचं आणि शोधायचं. शमिका, आरसा. आवाज. अभ्यास. हाटी. हा. हाटी. अवनी, तू 2दा का आकाश. घेऊन बसलीस? आकाश, बरोबर. अजून आकार. आकार, अगदी बरोबर. बाकी सांगितलं ते पण ऐकायचं.
आता हा पण एक होमवर्क आरसा. आहे. हा आपण 2 स्वर शिकलो आज, अ आणि आ. त्याची तुम्ही घरी प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस म्हणजे काय करायचं, उजळणी करायची. तुम्हाला जेवढ्या वेळात जमेल तेवढ्या वेळात छान अक्षर आलं पाहिजे हं. असं वाकडं तिकडं अक्षर नकोय आपल्याला. तर मी कसं काढायचं ते दाखवते. आता सगळ्यांनी म्यूट करा आणि बघा बरं, ही तुमची नोटबुकची लाईन म्यूट. असेल ना अशी वहीमध्ये, त्याच्यामध्ये 2 ओळींच्या मध्ये हे असं अक्षर आलं पाहिजे. अ, आ. आलं लक्षात? त्यामुळे 2 ओळींची किंवा 4 ओळींची जर तुम्ही वही वापरत असाल तर अशा पद्धतीने तुमचं अक्षर आलं पाहिजे. सगळे प्रॅक्टिस करणार का घरी? हात वर करा. आणि तुमच्या आजूबाजूला ज्या वस्तू आहेत त्यापैकी कुठल्या वस्तू अ पासून सुरू होतात, आ पासून सुरू होतात, त्या सगळ्या शोधायच्या आहेत. ठीक आहे? आत्या, बरोबर. आपण मागच्याच आठवड्यात शिकलेलो. तर आज आपण आपण लिखाणाची सुरुवात केली आज. तर आज आपण इथेच थांबूयात. अक्षरांची प्रॅक्टिस इथे थांबूयात. स्वर आपण आज 2 शिकलो. कोण सांगेल मला? वरच सांगशील आपण कुठले कुठले स्वर शिकलो? अ आणि आ. अजून कोण सांगेल? अजून कोण सांगेल? स्वामिश, आपण कुठले कुठले स्वर शिकलो आज? अ आणि आ. रुविका? अ आणि आ. अ आणि आ. नाही, अ आणि आ शिकलो आपण. ए नाही शिकलो अजून. ए शिकायला वेळ आहे. तर अ वरूनचा एक शब्द सांगा मला. सानिका, अ वरूनचा एक शब्द सांग. आपण एवढी आता प्रॅक्टिस केली. अ वरून अजगर. बरोबर. आणि अजगर नाही, अजगर. अजगर. ज नाही, ज. अननस. बरोबर. आ वरून सांगा. कोण सांगेल? शमिका? बरोबर, बरोबर. आकाश. 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 तर या हा रिदित सांग. म्यूट आहे का अनम्यूट आहे किंवा? आहे, अनम्यूट आहे तो. हा रिदित बोल. आंबा. आंबा आ वरून सुरू होतो, पण त्याच्यावर एक अनुस्वार येतो. तो शब्द आपण पुढच्या वेळी शिकूया. ठीक आहे? अ आणि आ आपण आंबला. सगळे म्यूट वर जा. सगळे म्यूट वर जा. 1 मिनिट. सगळ्यांनी म्यूट करा. म्यूट 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 म्यूट. पटपट म्यूट. वेळ जातोय आपला. म्यूट म्यूट. बरं, तुम्हाला जो आज मी 2 स्वर शिकवलेत त्याची तुम्ही घरी प्रॅक्टिस करा. तुमच्या वहीमध्ये जसं सांगितलं की 2 ओळींमध्ये लिहून हे करायचे, तशी प्रॅक्टिस करा. ठीक आहे? आणि शब्द शोधा आजूबाजूचे काय काय दिसतात ते. मी ग्रुपमध्ये पण हे शब्द पाठवते. पालकांनी जर त्यांना वाचून दाखवले किंवा त्याची ओळख करून दिली तर बरं पडेल. कारण आपण वर्गात इतके सगळे शब्द एकत्र घेऊ शकत नाही. वेळेचं आपल्याला बंधन आहे त्यामुळे. तर सगळ्यांनी अभ्यास केला की नाही आज लिहून? सगळ्यांनी छान केलं की नाही? तर आता काय करायचं असतं अभ्यास झाल्यानंतर? अभ्यास झाल्यानंतर काय करायचं असतं? रेस्ट. रेस्ट नाही करायची. आपल्या क्लासमध्ये रेस्ट म्हणजे विश्रांती नाही करायची आपल्याला. आता मस्ती करायची. ठीक आहे? सगळ्यांनी वह्या खाली ठेवा, पेन्सिल खाली ठेवा, सगळं खाली खाली ठेवा आणि उभे राहा बघू जागेवर. खुर्चीवर नाही, जमिनीवर. जमिनीवर उभे राहा सगळे. सगळे सगळे उभे राहा. अरे वा. श्रिया, खाली जमिनीवर, बेडवर नाही. पडशील खाली. खाली उतर. हा. रिदित, खाली उभा राहिलास का? चला, आपण ना थोडासा आता व्यायाम करूयात. तुम्हाला सगळ्यांना डान्स येतो का? हा. चला, आधी डान्स कसा सुरू करायचा? कुठलं गाणं लावूयात आपण? ओके. गाणं कुठलं लावायचं सांगा.
मी ना एक मराठी बालगीत लावणार आहे हं. आणि त्याच्यावर सगळ्यांनी जसा येईल तसा डान्स करायचा आहे. तोपर्यंत जरा हातपाय हलवा सगळ्यांनी. हात वर, पाय वर नाही घ्यायचेत. हात वर. डान्स करायच्या आधी कशी प्रॅक्टिस करतो आपण? जरा हात हलवा. कठीण झाडी धुरांच्या रेषा हवेत सोडी पळती झाडे. नाच ना, काय झालं? आवाज नाही येते मॅम गाण्याचा. एक मिनिट हं. आवाज येतोय का? नाही. नाही. सॉरी हा, बहुतेक मला वाटतं माझ्या सिस्टीम मध्ये काहीतरी आज प्रॉब्लेम आहे. तर आपल्याकडे एक सिंगर आहे, सगळ्यांना माहितीये की नाही? माझा आवाज येतोय का? माझा आवाज येतोय का सगळ्यांना? हा. मग आज आपण ना आपल्याकडच्या एका सिंगरला गाणं म्हणायला सांगूयात. आणि मग पुढच्या वेळी कोण गाणं म्हणणार आहे मला आधीच सांगून ठेवा. कोण म्हणणार आहे? विप्रा. ओके, विप्राचं नाव पुढच्या वेळी सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. आणि अवनी. तर शमिका, आज कुठलं गाणं म्हणणार तू? हा, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. त्याने टाळ्या वाजवा. तिच्यावर म्यूट मध्ये जायचंय आणि शमिका एकटी गाणं म्हणणार आहे. ठीक आहे, सगळ्यांनी म्यूट वर जा. सोनेरी चमचमता चांगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचे दार, चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचे दार, तिच्या झुपक्याने चढून जाईल खार, तिच्या झुपक्याने चढून जाईल खार. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन, गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन, हॅलो हॅलो करायला छोटासा फोन, हॅलो हॅलो करायला छोटासा फोन. बिस्किटांच्या गच्चीवर मोर चांदणार, बिस्किटांच्या डान्स पण कर. बिस्किटांच्या गच्चीवर मोर चांदणार, पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल, पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. केळीच्या झाडामागे चांदोबा राहतो, केळीच्या झाडामागे चांदोबा राहतो, बेलच्या झुलातली लपाछुपी खेळतो, लपाछुपी खेळतो. उंच उंच झोक्याचा खेळ रंगला, उंच उंच झोक्याचा खेळ रंगला. मैनेचा पिंजरा वर टांगला, मैनेचा पिंजरा वर टांगला. किती सुंदर चॉकलेटचा बंगला, किती सुंदर चॉकलेटचा बंगला. चंदेरी सोनेरी चमचमता चांगला,
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला असावा सुंदर चॉकलेटचा बंगला असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. मस्त शमिका, खूप छान आवाज, मस्त आहे तुझा. आणि आज आपले सगळे बाकीचे तुझे मित्र बघितलेस का तू, किती छान डान्स करत होते. अवनी डान्स करत होती, रुबिका, सानिध्या, वरद, सगळे तुझ्या गाण्यावर बघ कसे छान डान्स करत होते. तर पुढच्या आठवड्यात कोण गाणं म्हणणार आहे? पुढच्या आठवड्यात कोण बालगीत? विप्रा आणि अवनी. अरे वा, एवढे सगळे. बरं, चालेल. पहिल्यांदा अवनी आणि विप्रा या पुढच्या आठवड्यात, पण जास्त वेळ नाही हं. आणि विप्रा, बरोबर ना? नाही अन्वी आहे. काय नाव आहे तुझं? अन्वी. अन्वी. हा, मग मी अन्वीच म्हटलं. ठीक आहे. अन्वी म्हणली होती. ओ सॉरी सॉरी सॉरी. ठीक आहे. पुढच्या आठवड्यात अन्वी आणि विप्रा गाणं म्हणणार आहेत. आणि प्रार्थना मी ग्रुपमध्ये पाठवलेली आहे, ऑडिओ क्लिपमध्ये पण मी पाठवतेय, त्याची प्रॅक्टिस करा. पुढच्या ह्याच्यात पहिलं कडवं जे आहे, पहिला पॅरेग्राफ, तो रिधित म्हणेल आणि नंतर मग दुसरं कोण म्हणेल पुढचं कडवं? रुविका, तू म्हणशील? हा, हो मॅम. चालेल, प्रॅक्टिस करा, मी पाठवते. आणि आपण जे आज स्वर शिकलो की नाही, तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्याची लिहायची प्रॅक्टिस करा. त्याला उजळणी म्हणतात मराठीमध्ये, उजळणी करा. ठीक आहे. आज जास्त अभ्यास नको, कारण आपला पहिलाच वर्ग होता की नाही. सगळे आहेत ना इथे का झोपले? ठीक. तर आपण आजचा क्लास इथे थांबूयात. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, काही शंका असतील, तर तुम्ही ग्रुपमध्ये विचारा, आई बाबांना सांगा, ते माझ्याशी बोलतील. ठीक आहे. आणि वेळेत सगळ्यांनी क्लासला पुढच्या वर्गात हजर राहायचंय, बरोबर 10 वाजता. मॅम, टेक्स्टबुकचे वही, कुठले पेन, पेन्सिल घेऊन. टेक्स्टबुकचे कुठले पेजेस प्रिंट काढायची होती ते अजून हा, सांगितलं? मी पाठवते तुम्हाला ग्रुपमध्ये, मी ते पाठवते, कारण त्याच्यात भरपूर पेजेस आहेत. तर तेवढ्या सगळ्यांची आता या मुलांना गरज नाहीये. बरं. जे काढायचे आहेत मी तेवढेच पेजेस पाठवते. आणि चालेल. प्रॅक्टिससाठी जर ज्या मुलांना लिखाणाची अजून शाळेत सवय नसेल, तर काही ड्रेसमधले हे आहेत, शीट्स आहेत, वर्कशीट सारखे आहेत, ती त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली तरी चालेल, जर त्यांना लिखाणाची शाळेत सवय असेल तर. नसेल तर मग तुम्ही रांगोळी किंवा धान्यात त्यांना बोटांनी लिहायची प्रॅक्टिस करायला जरी शिकवलं तरी ते चालू शकेल. ठीक आहे. आपण पुढच्या वर्गात अजून स्वर शिकूयात. आणि पुढच्या वर्गात आपण अंक पण शिकणार आहोत. अंक म्हणजे नंबर्स. ठीक आहे. तर सगळ्यांनी तयार राहा. ठीक. आणि आज आपल्याकडे क्लासमध्ये कोण कोण होतं मी जरा नावं घेते, बघा बरं, बरोबर आहेत का? प्रीक्षा, शमिका, रियांश, अन्वी, रिधित, रियांश, रुविका, सानिध्या, श्रियन, श्रिया, स्वामिश आणि विप्रा. बरोबर. कुणी राहिलंय? कुणाचं नाव घ्यायचं? सगळे आलेत ना? ठीक आहे. आजचा वर्ग आवडला का तुम्हाला? आवडला? चला, जरा सगळ्यांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवा. आज तुम्ही रविवार असून सुद्धा वर्गात आलात की नाही? सगळी शहाणी मुलं आहेत. गुड. तर आपण आता पुढच्या रविवारी भेटूयात. श्रियन, काय झालं? माझं नाव राहिलं. तुझं नाव काय आहे? श्रियन ना? श्रियान? श्रेयान. श्रियान. ओके, मी लिहिलंय तुझं नाव. माझं नाव हो, तुझं नाव लिहिलंय मी, श्रियान लिहिलंय. हा, वरदचं पण नाव लिहिलंय. हो. ठीक आहे. आता आज सगळ्यांनी मस्त, रविवार आहे, मस्तपैकी आता आईने छान छान स्वयंपाक केला असेल, जेवण करा, थोडा वेळ अभ्यास करा आणि मस्तपैकी खेळा. ठीक आहे. आपण पुढच्या वर्गात भेटूयात. आणि तोपर्यंत मराठी भाषेत मराठीत बोलायचा प्रयत्न करा. तोपर्यंत सगळ्यांना टाटा. बाय. बाय.
बाय असं नाही. बाय 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 बाय